आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अध्यक्ष महोदय, आज आमच्या शेतकऱ्याला कर्ज माफी नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र कर्ज घ्यायला बँकेत गेल्यानंतर सिबिलचे अट्ट मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सह्याद्रीवरती बैठक घेतली आणि सिबिलची अट्ट काढली, परंतु त्या ठिकाणी बँक मॅनेजरकडे आम्ही गेल्यानंतर बँकवाला म्हणतोय आम्हाला अजून लेखी आलेला नाही जीआर, आणि जोपर्यंत लेखी येत नाही तोपर्यंत आम्ही करत नाही। दुसरी गोष्ट, आज ज्या ठिकाणी ओटीएस झालंय, ज्याचं वन टाइम सेटलमेंट झालं, याला 5 वर्षानंतर पीक कर्ज देणार, मग माझ्या शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही, एका बाजूला कर्जमाफी नाही आणि मग शेतकऱ्याची अडचण इतकी मोठी होऊन बसली, त्याच्यावरती मात्र काही आपल्याकडनं तोडगा निघत नाही। आज शेतीमाल त्या ठिकाणी माझा पंढरपूरवरनं सोलापूरला येत असेल, माड्यावरनं पुण्याला येत असेल, मुंबईला वाशी मार्केटला येत असताना आरटीओ मात्र साहेब हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, कालच एक त्या ठिकाणी ट्रक त्या 600 किलो फक्त केळी जास्त होती। आज शेतकऱ्याला काही वजन करायला माफ आहे का शेतात, आणि 600 किलो जास्त आहे म्हणून 26,000 रुपयाचा दंड त्याला केला। आणि ह्यांचं मात्र धंदे काय आहेत साहेब, 1500 रुपयाचं महिन्याला कार्ड घेतात, 2,500चं 3,500चं आणि मग 50-50 टनाच्या ट्रका गेल्या चालतात, आणि मग शेतकऱ्याचा पिकअप 3 टनाचा 3.5 टन भरला तर त्या ठिकाणी त्याच्यावरती 26,000चा दंड केला जातो। डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये देखील हा विषय बोललो, त्या ठिकाणी करतो म्हणले, परंतु आज देखील तशा कारवाई होत आहेत। तर शेतकऱ्याच्या मालाला ह्यातून पूर्णपणे मुक्त असलं पाहिजे, शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने अडवणूक नाही झाली पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय। मगाशी जसं समोरून सांगण्यात आलं की ज्या पद्धतीनं साहेब आज सोलार पंपाच्या बाबतीत आवश्यकता आहे, आज सोलार पंपाचे अर्ज केलेत पण त्यांना सोलार पंप मिळत नाही, दुसऱ्या बाजूला लाईटचं कनेक्शन मिळत नाही, मग शेतकऱ्यांनी शेती करायची कशी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आता आमचे समोरचे सदस्य सांगत होते बी बियाणं मिळतंय, त्या ठिकाणी लाईन लावावं लागते, पण त्या आज बोगस बियाणं मिळतंय, त्याच्यावरती देखील उलगडा होणं गरजेचं आहे। आज युरियाला लिंकिंग केल्याशिवाय कोणतंही त्या ठिकाणी दुकानदार खत देत नाही, त्या दुकानदाराची अडचण काय आहे, तर त्या दुकानदाराला वरनं कंपनीच लिंकिंग देते, तर मग आपल्याच हातात आहे, कंपनी सरकारीच आहे त्या, मग आपण लिंकिंग वरनच बंद केलं तर त्या शेतकऱ्याला लिंकिंगची गरज पडणार नाही। केळीच्या बाबतीमध्ये भाऊसाहेब फुंडकर योजनेमध्ये 5 एकरापेक्षा जास्त शेतकऱ्याला द्राक्ष आणि केळीला वगळलंय, त्याच्यामुळे आम्हाला खूप मोठा प्रश्न होतोय, त्या योजनेचा लाभ आमच्या शेतकऱ्याला 5 एकराच्या पुढच्याला होत नाही, तर ते भाऊसाहेब फुंडकर योजनेत देखील समाविष्ट करणं आवश्यक आहे। कंक्लूड करा। आज त्या ठिकाणी कृष्णा भीमा स्थिरीकरणासारखा मोठा प्रकल्प, आज भीमा नदी त्या ठिकाणी साहेब 50,000 1 लाख क्युसेक्स पाणी वाहून जाते, हे वाहणारं पाणी शेतकऱ्यापर्यंत जाण्यासाठी सीनामाडा योजनेच्या उर्वरित त्या ठिकाणी पैसे देणं गरजेचं आहे, आणि ते पैसे दिल्याशिवाय हे पुढचं काम होणार नाही। एका बाजूला साहेब आज 86,000 कोटी रुपयाचा आपण शक्तीपीठ करतोय, परंतु मागचे जे रस्ते झालेत, आमचा पंढरपूर शेटपळ कुर्डवाडी रस्त्याचे अजून त्या ठिकाणी पैसे मिळाले नाहीत, आज किती तर भूसंपादनाचे पैसे मिळणं बाकी आहेत, आणि त्याच्या लवादा केसेस चालू आहेत आणि त्याच्यावरती त्या ठिकाणी सुनावणी होतात, परंतु प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी पैसे मिळत नाहीत, त्याच्यावरती तोडगा काढणं आवश्यक आहे। एका बाजूला एवढा मोठा रस्ता करतोय, पण माझ्या मतदारसंघातल्या रस्त्याची अवस्था काय, आणि आज कॉन्ट्रॅक्टर म्हणताय की आम्हाला पैसेच पीडब्ल्यूडी देत नाही, आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण एका बाजूला दुसरं मोठं काम घेतोय आणि मागची जी कामं आहेत ती मात्र अर्धवट सोडलेली आहेत, मग ह्याच्यावरती शेतकऱ्याचा माल त्या गावातल्या रस्त्यात येणार आहे, आणि मग शेतकरी अडचणी देतोय, तर त्या ठिकाणी आपण त्याच्यावरती देखील तोडगा लवकर काढणं गरजेचं आहे। आणि या उजनीपण असेल, आमचं यमाई तलाव पंढरपूरचा सुशोभीकरण असेल, हे शेतकऱ्याच्या निगडीत असणाऱ्या गोष्टीला त्या ठिकाणी मात्र आपण पुढं बाजूला ठेवतोय। आपण बोलण्याची संधी बोला। महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये विरोधी पक्षाचे नेते, सर्व सन्माननीय सदस्य आदित्यजी ठाकरे, विजय वडेट्टीवार आणि इतर सर्वांनी जो चर्चा उपस्थित केली, आणि सभागृहात श्री विजय वडेट्टीवार, श्री सुमित वानखेडे, श्री सचिन पाटील, श्री रोहित पवार, श्री जयंत पाटील, श्री भास्कर जाधव, श्री किरण लमाटे, श्री गजानन लवटे, श्री दिलीप बनकर, श्री कैलास पाटील, श्री रामदास मशराम, श्री मंजुळा गावी, विक्रमजी पाटील मंत्रीमध्ये रिप्लाय आपण घेत आहे। हा विषयावर पत्रिकेवर 8 नंबरचा जो विरोधी पक्षाचा प्रस्ताव, विरोधी पक्षाचा पहिल्या आठवड्यातला जो प्रस्ताव होता 8 आणि 10 त्याच्यावरचं रिप्लाय आपण आता घेतोय। पुढचा विषय नाही, नाही 8 वरचा थोडा मला बोलायचं। श्रीमती मंजुळा गावित, विक्रम पाचपुते, प्रवीण स्वामी, बाबाजी काळे, समीरजी कुनावर, आदित्यजी ठाकरे, नाना पटोलेजी, काशीनाथ दाते, नमिता मुंदळा, अभिमन्यू पवार, श्री हेमंत ओगले, अभिजित पाटील आणि अनेक इतर सर्व सन्मान्य सदस्यांनी आपापल्या अनुभवातून, आपापल्या अभ्यासातून कृषी क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या इतर सर्व विषयावर आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले। शेवटी कुठलाही सदस्य कुठल्याही पक्षाचा असला तर त्यांचा एक अनुभव असतो, तळागाळात काम करत असताना त्यांच्या अनुभवातून अनेक बाबी सभागृहाच्या निदर्शनास येते, आणि ज्यांनी या 293च्या प्रस्तावामध्ये मार्गदर्शन केले, आपले विचार व्यक्त केले, त्या सर्व सन्मान्य सदस्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचा आभार मानतो। माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या राज्याने नेहमीच कृषी क्षेत्राला प्राधान्य दिलं आहे। आपण नेहमीच असं म्हणतो की आपण शेतकऱ्यांसाठी राज्य करतो, महाराष्ट्रात
सर्व पक्षाचे जे राजकीय लोकप्रतिनिधी निवडून आले त्या सर्वांचे शेतकऱ्यांच्या प्रति कमिटमेंट आहे आणि सातत्याने जेव्हाही शेतकऱ्याचा विषय येतो आपण शेतकऱ्याला एक वेगळ्या भूमिकेने पाहतो आणि आपल्या अन्नदात्याच्या प्रति आपला ऋण व्यक्त करण्यासाठी सदैव आपण लोकहिताचे निर्णय आजपर्यंत घेत आलेलो आहोत. आणि विशेष करून आपली महायुतीची सरकार आल्यानंतर मागील 3 वर्षामध्ये जे शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय झाले, जे शेतकऱ्यांच्या हितासाठी जो निधी खर्च करण्यात आला, त्याचा जर आकडेवारीचा आपण जर अभ्यास केला ते प्रत्येकाला मान्य करावं लागेल की महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त निधी हा मागील 3 वर्षात खर्च करण्यात आलेला आहे. आज महाराष्ट्राचा जर आपण विचार केला इतकं सर्व करूनही आज आपल्या स्वातंत्र्याला इतके वर्ष झाले, 1 मे 1960 ला महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर आज आपलं भौगोलिक क्षेत्र 307.58 लक्ष आहे आणि लागवडीला क्षेत्र हा 203.91 लक्ष हेक्टर आहे आणि निव्वळ पेरणी क्षेत्र 165.71 लक्ष हेक्टर आहे. जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 1,71 कोटी शेतकरी आहे. त्याच्यात लहान शेतकरी 29.91 आहे आणि सीमांत शेतकरी 54.60 आहे. आपण सातत्याने पाहतो की महाराष्ट्रात प्रत्येक सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय केले. 2दा कर्जमाफी झाली. पहिले मनमोहन सिंग साहेबांची कर्जमाफी झाली, नंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना कर्जमाफी झाली, नंतर उद्धवजी मुख्यमंत्री असताना कर्जमाफी झाली. परंतु एवढ्या सर्व कर्जमाफी झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल घडला नाही का? बदल घडलाय. आपण विकासाच्या दृष्टीने पुढे चाललो. आत्महत्याच्या ज्या संख्या महाराष्ट्रात होत होत्या ते आपल्याला शून्यावर आणायच्या आणि ते आपण जर पाहिलं आत्महत्याची आकडेवारी तर ती आपण खूप हळूहळू रिड्यूस करत गेलो आणि आपल्या आकडे कमी होत गेलेले आहेत. तरी देखील आज काही प्रमाणामध्ये आत्महत्या होते, अत्यंत दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे कुठल्या राज्याला भूषणावं नाही आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे शून्यावर आल्याच पाहिजे. परंतु वारंवार कर्जमाफी आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी खर्च करून देखील आजपर्यंत आपण पूर्णपणे कृषी क्षेत्रामध्ये जे आपलं उद्दिष्ट आहे ते आपण साध्य करू शकलो काय? आणि साध्य करू शकलो नाही तर का करू शकलो नाही? कुठं आपण अपयशी ठरलो, कुठं आपण यशस्वी झालो, आपल्या काय चुका झाल्या, आपण कुठले निर्णय घेण्यामध्ये आपला विलंब झाला, आपण कुठले निर्णय घेणे अपेक्षित होते, इतर राज्यांनी कशा पद्धतीने कुठल्या क्षेत्रामध्ये प्रगती केली, काय काय झालेलं आहे याचं जर पूर्णपणे अवलोकन केलं तर आपल्या लक्षात येईल की निधी जरी आपण महाराष्ट्र देशामध्ये आपलं एक राज्य समृद्ध राज्य आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये जे आपण गुंतवणूक केली किंवा जे इन्व्हेस्टमेंट केली किंवा जे कृषी क्षेत्रावर जे खर्च केले मग थेट कृषी विभागामार्फत होतो की इतर विभागामार्फत असो. आज आपण पाहिलं माननीय अध्यक्ष महोदय तर नमो शेतकरी महासन्मान योजनेमध्ये आपण मागील 3 वर्षाचा जर आपण हिशोब पाहिला तर 3 वर्षामध्ये आपण 56,283 कोटी रुपये कृषी क्षेत्रामध्ये खर्च केले. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर नमो शेतकरीमध्ये 23-24 मध्ये आपण या नमो शेतकरी योजनेमध्ये आपले लाभार्थी संख्या बघून एकूण 358 कोटी रुपये आपण खर्च केले. केंद्र सरकारने आपल्याला वेगळा निधी दिला आणि एकंदरीत नमो शेतकरी योजना असो, भाऊसाहेब फुंडकर फळ लागवड योजना असो की नानाजी देशमुख कृषी संवर्धन प्रकल्प असो, जर आपण यासाठी पूर्णपणे बेरीज केली महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना असो, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना असो, हवामान आधारित पीक विमा योजना असो, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान असो, राष्ट्रीय कृषी विकास योजना असो, राष्ट्रीय अभियान तेलबिया असो, जमीन आरोग्य सुपीकता कार्यक्रम असो, कृषी सिंचन योजना असो, क्रॉप योजना असो, मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजना असो, राष्ट्रीय कृषी विकास योजना असो, प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया योजना असो, या सर्व योजनेमध्ये आज आपण मोठा रक्कम खर्च केली. दरवर्षी मागच्या कुठल्या सरकारच्या तुलनेमध्ये आपण पुढे गेलो आणि इतर विभागामार्फत देखील आपण जे पैसे खर्च केले, मग ऊर्जा विभाग असो त्याचा जर आपण हिशोब लावला तर 69,889 कोटी रुपये खर्च केलेले आहे. याचा मी हिशोब देऊन या सभागृहाचा वेळ घेऊ इच्छित नाही. आणि विशेष करून मी आपल्याला सांगू इच्छितो की बळीराजा मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना त्याच्यामध्ये आपण आता उच्चांक केला. जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय तर 2023-24 मध्ये आपलं वीज सवलतीचा जो खर्च होता त्याच्या तुलनेमध्ये जर आपण पाहिलं तर 7,372 कोटी रुपये आपली सबसिडी होती. जर आपण 24-25 ला जर पाहिलं तर आपली ही सबसिडी 17,319 कोटीची गेली आणि अनुसूचित जाती आणि जमातीचा विचार करून जर एकत्रित आपण हिशोब लावला तर 19,310 कोटी रुपये आपण मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेमध्ये आपण या ठिकाणी दिलेले आहे. यासोबतच इतर सर्व योजनेचा जर आपण अभ्यास केला तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये कृषी विभागाच्या अनेक योजना राबवत आहोत आणि कृषी विभागाच्या अनेक योजना राबवत असताना
आपण मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला वेगवेगळ्या योजनेतून लाभ देतो. आपण जर पाहिलं शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई आपण दिली आहे अध्यक्ष महोदय, ती नुकसान भरपाई मागील 3 वर्षात 16,389 कोटी रुपये दिली आणि मदत पुनर्वसन विभागामार्फत जी आपण मदत केलेली आहे पीक विम्याद्वारे आपण 16,389 कोटी दिली आणि मदत पुनर्वसन विभागामार्फत 19,592 कोटी रुपये आपण शेतकऱ्यांना मदतीच्या स्वरूपात दिलेले आहे. हे सर्व होत असताना मला सभागृहाच्या लक्षात आणून द्यायचं आहे की इतक्या सर्व योजना करूनही आज महाराष्ट्रामध्ये आपल्या आत्महत्येच्या संख्येमध्ये जरी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याला नियंत्रणात आणण्यामध्ये शक्य झालं तरी देखील आपल्याला अपेक्षित जी काही प्रगती आहे, आज आपण विजन 2047 हा विजन डॉक्युमेंट महाराष्ट्राचा तयार केलेला आहे. कृषी क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने आपलं उत्थान होईल, कशा पद्धतीने कृषी क्षेत्र आपल्या राज्याच्या GDP मध्ये कशा पद्धतीने योगदान देऊ शकेल, कशा पद्धतीने प्रत्येक नागरिकांचा दरडोई उत्पन्नात कशा पद्धतीने वाढ करता येईल, याचा जर एकंदरीत विचार केला माननीय अध्यक्ष महोदय, तर आपल्याला लक्षात येईल की आपण नेहमी असं म्हणतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पीक उत्पादन झालं, प्रत्येक पीक ही राज्याच्यासाठी हिताची राहत नाही. काही पीक ही आपल्यासाठी असेट आहे, काही पीक आपल्यासाठी लायबिलिटी आहे. एखाद्या शेतमालाचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं किंवा काही उत्पादन असे आहे की त्या उत्पादनाचा जर आपण विचार केला तर ते शेतकऱ्याला परवडत नाही, सरकारला ते घेणं परवडत नाही. त्याची साठवणूक कुठं करावी हे सरकारच्या समोर प्रश्न होतो. साठवणूक केल्यानंतर त्याची विल्हेवाट कशी लावावी, त्याचं भाडं कसं द्यावं, त्याला स्टोअर करून कशा पद्धतीने ठेवावं, असे अनेक प्रश्न उद्भवतात. आणि काही पिकं अशी आहे की ज्या पिकामुळे आपली राज्याच्या इकॉनॉमिक ग्रोथमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. ज्या ज्या पिकांमध्ये निर्यात पोटेन्शियल आहे, ज्या ज्या पिकामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये ज्याची गरज आहे, किती आपल्या पिकाचं उत्पादन आपण एक्सपोर्ट करू शकतो, किती आपल्या उत्पादनाला जागतिक दर्जावर किंवा इतर राज्यामध्ये मागणी आहे. आणि म्हणून जे विकेल ते पिकेल ही जी योजना जाहीर झाली होती त्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही. परंतु आमची सरकार हे निश्चितपणे आपल्याला सांगतो की आता या दृष्टीने कृषी विभागाचं नियोजन राहणार आहे की आपण आता 2 पद्धतीने पिकांची विभागणी केलेली आहे की कुठले पीक हे आपल्यासाठी असेट आहे आणि कुठले पीक हे आपल्यासाठी लायबिलिटी आहे. छत्तीसगड सरकारने जे शेतकरी धान लावणार नाही त्यांना 10,000 रुपयाचा. मंत्री महोदय, तुम्हाला साधारण किती वेळ लागणार रिप्लाय पूर्ण करायला? अर्धा तास. अजून अर्धा तास. उत्तर ऐकतोय अध्यक्ष महाराज शांततेनं. आता कसं आहे की या सरकारला शेतकरी हा दुर्लक्षितच आहे असं दिसतंय. नाही नाही नाना भाऊ, आता तुम्ही कशासाठी उभे राहिलात पहिली ते मला सांगा. मी पॉइंट ऑफ ऑर्डर उभा आहे. काय इनऑर्डिनेट काय वाटतंय तुम्हाला? तेच सांगतोय ना, इन ऑर्डर तेच सांगतोय. अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्ष म्हणून आम्ही भूमिका मांडली आणि महाराष्ट्रामध्ये 3 महिन्यात गेल्या 776 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात आणि म्हणून ही गोष्ट महत्वाची होती आणि कॅबिनेट मंत्री राज्याचे मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं अशी अपेक्षा होती. आपण कृपया राज्यमंत्र्यांच्या क्षमतेवरती संशय आणू नका. मला ही नवीन परंपरा राज्यामध्ये आपण आणता आहात अध्यक्ष महोदय, ही गंभीर बाब आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एवढं दुर्लक्षित होत असेल, राज्यमंत्र्याच्या त्यांना किती कार्यक्षम आहे वगैरे याच्यावर जाणार नाही. निर्णय घेण्याची क्षमता त्यांची नाही आहे. कॅबिनेटमध्ये ते निर्णय जात नाही. कॅबिनेटमध्ये आमचे कॅबिनेट मंत्रीच जातात. कृषी मंत्री तो गायबच झाले. नाही नाना भाऊ, हे काय बरोबर नाही. बरोबर काय? सरकारला एवढं पाठीशी घालू नका. सरकारला एवढं पाठीशी घालू नका अध्यक्ष महाराज. प्रश्न येत नाही. घाला. बरोबर नाही. रेकॉर्डवरून काढून टाकावं अशा पद्धतीचे हेतू आरोप त्यांना करता येणार. ठीक आहे, आपण उत्तर द्या. मी तपासतो. चला उत्तर द्या. माननीय अध्यक्ष महोदय, एका बाजूने मी आपल्याला सांगत होतो की छत्तीसगड सरकारने अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि आपल्या राज्यामध्ये आपण नेहमी शेतकऱ्याला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक निर्णय घेतले. ते बघा बसले. आपण धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये बोनस दिलं. आता देखील महाराष्ट्राच्या इतिहासात जे ज्यांनी खरेदी केंद्रात धान दिला असो की नसो त्यांनाही बोनस देण्याचा निर्णय आपण केला. मला विरोधी पक्षाच्या दुःखाची जाणीव आहे. नानाभाऊचा पश्चाताप मला लक्षात येत आहे. एका बाजूनी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधेचे काम होत आहे, एका बाजूनी मोठे मोठे समृद्धी महामार्ग सारखे रस्ते होत आहे. आज स्टेट हायवे MDR मोठ्या प्रमाणामध्ये हायवे आणि ADB मध्ये योजना झालेल्या आहे. आणि हे सर्व होत असताना समाजातल्या प्रत्येक वर्गाला मदत करण्याचा महिलांसाठी लोकहिताचे निर्णय झाले. महिलांसाठी किती मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय झाले महाराष्ट्राच्या इतिहासात. मागच्या सरकारमध्ये जेवढे महिलांच्या हितासाठी निर्णय झाले त्याची इतिहासात नोंद आहे. देशाच्या कुठल्याही राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी खर्च झाला नसेल.
माननीय एकनाथजी शिंदे साहेब सभागृहात या ठिकाणी आलेले आहे. त्यांची जी कारकीर्द शेतकरी आणि महिलांना मदत करण्यासाठी सर्वात जास्त सरकारची तिजोरी खर्च झाल्यामध्ये त्यांचा एक विक्रम या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मी या गोष्टी मला या गोष्टीची जाणीव आहे की विरोधी पक्ष जरी दुबळा असेल, जरी विरोधी पक्ष कमकुवत असेल, परंतु सरकार विरोधी पक्ष सक्षम नाही आहे किंवा विरोधी पक्ष याची क्षमता नाही आहे म्हणून सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार शेतकऱ्याच्या मागे उभी आहे. काली होती, आधी आहे आणि उद्या राहणार आहे. आणि हा जो निकाल आलेला आहे, महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिलेला आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या महिलांना, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना जी मदत सरकारच्या वतीने झाली, त्याच्यामुळे तुमची अवस्था झाली आहे, लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने सर्व सदस्यांना परत विनंती करतोय, खाली बसून बोलू नका आणि उठायला परवानगी दिली नाहीये. त्यामुळे भविष्यामध्ये आपली राहिली देखील एवढी देखील संख्या राहणार नाही, लक्षात घ्या. नानाभाऊ, माझी आपल्याला विनंती आहे, नानाभाऊ उत्तर होऊ द्या, असं थोडी चालणार आहे. उत्तर 1 मिनिट, उत्तर पूर्ण झाल्यावर हरकत घ्या. आता बसा. मी काय चुकीचं बोललो नाही, नाव घेतलं तर काय नाव काय आक्षेपाने बोललो नाही अध्यक्ष महोदय. मी सन्माननीय नानाभाऊ पटोले म्हटलेलं आहे. सांगितलं की शेतकऱ्यांच्या, धान उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही ज्या शेतकऱ्यांनी नाही असं कसं ऐका ना, माझा मुद्दा ऐका. नानाभाऊ, तुमचं नाव निश्चितपणे हरकतास्पद नाहीये हे मी घोषित करतो. बसा आता. सरकारवर येऊ नये, महाराष्ट्राच्या जनतेला खरी वस्तुस्थिती जाऊ नये म्हणून अशा पद्धतीने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहे. माझा आपल्याला प्रेमाचा सल्ला आहे. आणि शेतकऱ्यांच्या विषयावर मंत्री उत्तर देत आहेत. नाही, पण त्यामुळे तुम्ही त्यांचं उत्तर ऐकलं पाहिजे. तुमचं सर्व भाषण पूर्ण ऐकलं त्यांनी आणि त्यामुळे त्यांना उत्तर देताना तुम्ही आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांचे नेते म्हणून स्वतःला हे करता ना, त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यांना संरक्षण द्या आणि नाना भाऊला समज ठीक आहे. माझा मुद्दा एवढाच होता की धान उत्पादक शेतकऱ्यांना आपण बोनस देतात आहे, त्याचं स्वागतच करतो. त्यांनी सांगताना सांगितलं अध्यक्ष महाराज की आम्ही जे केंद्रावर धान विकले त्यांना पण आम्ही बोनस देतो आणि ज्यांनी विकलं नाही. मी तुम्हाला सांगतो अध्यक्ष महाराज, हे रेकॉर्डला चुकीचं येते याच्यासाठी सांगितलं की ज्या लोकांनी केंद्रावर धान विकले नाही त्यांना अजूनपर्यंत यांनी बोनस दिलेला नाही. मी ते सुधारणा करायसाठी बोललो तर ते एकदम राजकीय भूमिकेवर आले. कोण कोणासाठी आहे, काय करतायत तो मुद्दा नाही आहे ना अध्यक्ष महाराज. म्हणजे त्यांचा आवाज वाढतो आहे, ज्या पद्धतीने मांडतात आहेत. मग अध्यक्ष महाराज, मुद्दा असा आहे की काही पण बोलावं. आता वेळ आपल्याकडे कमी आहे, लवकर शेतकऱ्यांना दिलं नाही तरी आम्ही दिलंच असं सांगत असतील आणि म्हणून आत्महत्या. भाऊ, तुम्ही स्वतः माजी अध्यक्ष आहात, तुमच्याकडे राईट टू रिप्लाय आहे ना? कशाला आता तुम्ही उभे राहून त्यांना मध्ये थांबवताय? बरोबर नाही. चला. माननीय अध्यक्ष महोदय, किती जरी काही म्हटलं तरी नानाभाऊच्या मतदारसंघात मागच्या वर्षी धानाचा बोनस किती पद्धतीने वाटप झालेला आहे त्याची त्यांना पूर्ण झाले. नानाभाऊ म्हटलं, ठीक आहे, अति सन्मानी नानाभाऊ. आणि त्यामुळे चेष्टा नाही आहे. ज्या पद्धतीचा निकाल आला आणि ज्या फरकाने महायुतीचे उमेदवार निवडून आले आणि ज्या फरकाने आपले उमेदवार निवडून आले, आपण अशा पद्धतीने जर विरोध करायला गेलो आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर आपण अशा पद्धतीने विघ्न या ठिकाणी निर्माण केलं तर आपली जी वाचलेली संख्या ते देखील राहणार नाही. आणि माझी आपल्याला विनंती आहे की आपण गाडी सोडलेली आहे, आपण आपली गाडी सोडलेली आहे. मंत्री महोदय, आपण उत्तर द्या. आणि अशा पद्धतीने कृपया विघ्न आणू नका. मला माझ्या बोलण्याचा हक्क आहे, आपला मी व्यवस्थित ऐकून घेतलेला आहे. मंत्र्यांच्या भाषणामध्ये अशा पद्धतीने विघ्न आणण्याचा प्रयत्न कृपा करून करू नका. काय झालं की ते जे कमी मताचा जो फरक होता ना, बॅलेट पेपर, राज्यमंत्र्याच्या मध्ये आणू नका. मला जाणीव आहे गोष्टीची. मी मंत्री म्हणून उत्तर देत आहे, सरकार म्हणून उत्तर देता, लक्षात घ्या. मला कल्पना आहे की काय वेदना आहे कोणाचे, कशा वेदना आहे कोणाच्या, माझ्या ते लक्षात आहे. आणि हे सर्व होत असताना अध्यक्ष महोदय, आज मी आपल्या सर्वांना या सभागृहाला सांगू इच्छितो की राज्य सरकार मी अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतले आणि भविष्याचा जो राज्य शासनाचा कृषी क्षेत्राचा दृष्टिकोन आहे त्यामध्ये एक्सपोर्ट ओरिएंटेड पिकाला कशा पद्धतीने चालना देता येईल, जे पिकं आपल्यावर लायबिलिटी आहे त्याच्यावर आपल्याला कशा पद्धतीने, यांचाही पूर्णपणे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आणि नियोजन करत असताना जे काही सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले त्याचं मी उत्तर या ठिकाणी आपल्याला देणार आहे.
सभागृहात अनेक सन्मान्य सदस्य ज्यांनी भाषण केले ते उपस्थित नाही, परंतु सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार आणि इतर सर्व ठीक आहे, मी एकत्रितच उत्तर देतो. साधारणतः लोकांची मागणी होती की पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्या सरकारने ट्रिगरमध्ये बदल केला. सन्मान्य सदस्य रोहित पवार आणि अनेक सन्मान्य सदस्यांनी ही बाब उपस्थित केली. माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय की जेव्हा पीक विमा योजना नव्हती किंवा पीक विमा योजना राहिली नसती तर का सरकारने शेतकऱ्याला मदत केली नव्हती? आपण सभागृहाचे अनेक सन्मान्य सदस्य विरोधी पक्षाचे आरोप करतात की विमा कंपनीने शेतकऱ्याला पैसे दिले नाही. माननीय उद्धवजी ठाकरे विमा कंपनीच्या कार्यालयात मोर्चा घेऊन गेले होते. आपण देखील सांगितलं की विमा कंपनीने 7,500चा जवळपास नफा कमवला आणि वारंवार सभागृहात वारंवार लक्षवेधी उपस्थित होते, वारंवार प्रश्न उपस्थित होतात की विमा कंपनीने पैसे दिले नाही. माझा प्रश्न आहे, विमा कंपनी काही स्वतःकडून पैसे देत नाही, ते पूर्ण पैसे सरकारचे असतात. आज 110चा जो मॉडेल आहे, 80% पैसे जे सरकारने विम्याच्या स्वरूपात विमा कंपनीला जे पैसे दिले, विमा कंपनी 80% पर्यंत पैसे शेतकऱ्यांना वाटप करते आणि 20%चा नफा स्वतः कमवते. आणि 110च्या वर जर गेला तर मग मात्र सरकारला ते पैसे द्यावे लागतात. विमा कंपनी काही स्वतःच्या अकाउंटमधून पैसे देत नाही. आणि वारंवार जेव्हा सभागृहात मागच्या वर्षी 9 लाख लोकांनी ₹1 विमा योजनेचा चुकीचा लाभ घेतला. सरकारने कुठल्याही शेतकऱ्यावर कारवाई केली नाही, कुणाकडून वसुली केली नाही. परंतु या पद्धतीने जर पीक विमा योजनेतून गैरवापर झाला तर याचा अर्थ काय सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडते अशातला भाग नाही. आपण एनडीआरएफ एचडीआरएफच्या निकषाच्या पुढे जाऊन आपण शेतकऱ्याला मदत केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या लाभासोबत आपण एचडीआरएफ एनडीआरएफ मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद ठेवली होती, त्या तरतुदीतून मदत केली. त्यासोबतच जे एचडीआरएफ एनडीआरएफच्या निकषातही बसले नाही त्यांना देखील राज्य सरकारने मंत्रिमंडळात जाऊन वेगळ्या पद्धतीने मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा मदत मिळणे हे इन्शुरन्स मोडमध्ये न जाता आपण अश्युरन्स मोडमध्ये जावं अशा पद्धतीची सरकारची अपेक्षा होती. ज्या पद्धतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना होती, विमा कंपनी शेतकऱ्याला पैसे देत नव्हती आणि त्यामुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याला गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजना केली. आणि आपण जर आकडेवारी पाहिली तर आता कुठल्याही शेतकरी, त्याची पत्नी, त्याचा मुलगा किंवा त्याची अविवाहित मुलगी यांचा मृत्यू झाला तर डायरेक्ट कृषी विभाग या ठिकाणी पैसे देत आहे. वारंवार विमा कंपनीकडे लोकांना चक्र मारावं लागत होतं. आणि आज पीक विमा योजनेमध्ये जरी पीक विमा योजना ₹1ची आपण त्याच्यामध्ये बदल केला आणि जे केंद्र सरकारने आवश्यक ट्रिगर होतं तो ट्रिगर आपण ठेवलेला आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की पीक विमा योजनेमध्ये जर आपण पाहिलं माननीय अध्यक्ष महोदय तर पीक विमा योजनेमध्ये जी मदत आपण शेतकऱ्याला केलेली आहे ती या ट्रिगरवर सर्वात जास्त मदत आहे, जे केंद्र सरकारने जे कंपल्सरी केलेलं आहे. बाकीचे जे ट्रिगर आहेत त्याच्यावर देखील आजपर्यंत जी मदत झालेली आहे त्याची मी आकडेवारी आपल्याला सांगणार. आणि म्हणून सरकार आणि शेतकरी जेव्हा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मिटिंग झाली, मी कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री होते, तेव्हा आमचा असाच निर्णय झाला होता की गोपीनाथ मुंडे सारखा शेतकऱ्याला अश्युरन्स मोडमध्ये मदत करावी. परंतु शेवटी प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्राची आहे आणि केंद्रातून देखील आपल्याला सुमारे 2,000 कोटी रुपयाचा इन्शुरन्स असतो, त्याचं नुकसान होऊ नये म्हणून ती योजना आपण सुरू ठेवलेली आहे. पण ₹1ची पीक विमा योजना बंद केली आणि त्याच्यातून जे 5,000 कोटी रुपये वाचत आहे ते पैसे काही सरकारने इतरत्र वळते केले नाही, तर ते पैसे भांडवली गुंतवणुकीसाठी 25,000 कोटी रुपये पुढच्या 5 वर्षात शासन खर्च करणार आहे. आणि जर शेतकऱ्याला मदत करण्याची गरज पडली तर अध्यक्ष महोदय अनेक असे राज्य देशामध्ये गुजरात सारखे ज्यांनी पीक विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ ते घेत नाहीये. याचा अर्थ त्या भागाच्या शेतकऱ्यांना मदत होत नाही अशातली बाब आहे का? नाही. मग शेतकऱ्यांना मदत जर करायची असेल तर शेतकऱ्यांना मदत शासन पूर्वी करत होतं. पीक विमा योजनेतून जे लोक बसतील त्यांना पीक विमा योजनेतून मदत करण्यात येईल आणि त्यासोबतच इतर जे लोक वंचित राहतील त्याला राज्य शासनातून मदत करता येईल, हे मला आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. माननीय अध्यक्ष महोदय, अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या संदर्भात शासनाने घेतले. आता लॉटरीच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडचण होती, वर्ष लॉटरी होत नव्हती आणि आता शासनाने निर्णय घेतलेला आहे की आता लॉटरी सिस्टम ही पूर्णपणे आपण कृषी विभागात बंद केलेली आहे आणि प्रथम येणाराच प्रथम प्राधान्य अशा पद्धतीची आपण योजना केलेली आहे. आणि त्यामुळे जे 1-1 वर्ष जे शेतकरी तात्काळ बसत होते, पूर्वीची योजना होती की 100 लाभार्थी लाभ द्यायचा, 1000 लोकांनी अर्ज करावा, मग 100 लोकांचे अर्ज 1 वर्षानंतर मार्चमध्ये मंजूर करावे, मग 900 लोकांना सांगायचं की तुमचा अर्ज व्यवगत झाला, तुम्ही पुढच्या वर्षात नवीन अर्ज करा. ही जी शेतकऱ्यांची अडचण होती ही अडचण दूर करण्यासाठी हा निर्णय केलेला आहे. आणि आता जर एखाद्या योजनेमध्ये जास्त प्रमाणामध्ये मागणी आली तर त्या जास्त प्रमाणामध्ये मागणी आली, एखाद्याची संख्या जर जास्त प्रमाणात असेल, एखाद्या योजनेमध्ये जर लाभार्थी जास्त प्रमाणात मागणी करत असेल तर त्यामध्ये जास्त नियत ठेवू. आता मी या सभागृहाला सांगू इच्छितो की जे शेतकऱ्यांची मागणी असेल,
मागेल त्याला ते द्यायचा निर्णय शासनाचा आहे. ज्याला मागेल त्याला पॉली हाऊस, मागेल त्याला ग्रीन हाऊस, मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला ते. आता राज्य सरकार शेतीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकंदरीत सर्वे करून शेतकऱ्याला कुठल्या कुठल्या वस्तूची गरज आहे, ज्याच्याकडे विहीर नाही त्याला विहीर, ज्याच्याकडे विहीर आहे त्याला सोलर पंप नंतर पाईपलाईन, मग ठिबक सिंचन, मग तुषार सिंचन, पर ड्रॉप पर मोर क्रॉपच्या पुढे जाऊन आता पर क्रॉप विल इन्क्रीज इकॉनॉमिक ग्राफ ऑफ स्टेट, हा आता सरकारचा दृष्टिकोन राहणार आहे. ज्या पिकांमुळे आज आपल्याला असंख्य अशा पिका की ज्या पिकांची आज आपण जर आकडेवारी पाहिली अध्यक्ष महोदय, अनेक पिकं अशी आहे की त्या पिकामुळे शेतकऱ्याला अपेक्षित असलेला लाभ या ठिकाणी होत नाही. आपण जर पाहिलं जे सरासरी उत्पन्न जे रेकॉर्डवर शासनाकडे या ठिकाणी आलेलं आहे पर फार्मर पर एकर, कांदा खरीपमध्ये 27,500, कांदा रबीमध्ये 15,000, पोटॅटो 35,000, टोमॅटो 36,000, बनाना 1,12,000, कॅश्यूनट 45,000, सिट्रस 45,000, द्राक्ष 1,59,000, आंबे 1,25,000, डाळिंब 1,57,000, ऊस 37,000, कॉटन 15,000 आणि धान 6,300. हे सरासरी आहे, कमी जास्त प्रमाणामध्ये होऊ शकते. परंतु आपण जर पाहिलं तर जोपर्यंत आपण ज्या पिकामुळे आपली इकॉनॉमिक ग्रोथ होणार आहे त्या पिकांसाठी क्रॉप डायव्हर्शनची योजना आणणार नाही, त्यामुळे तोपर्यंत शेतकऱ्याचा काही भला होऊ शकणार नाही. कर्जमाफी हा पर्याय एकमेव पर्याय नाही. कर्जमाफी आवश्यक आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे की जे वचन आम्ही निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांना आणि जनतेला दिले होते ते आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करू, योग्य वेळी पूर्ण करू. परंतु जे जे शेतकऱ्यांचे दुखणे आहे, जिथे जिथे शेतकऱ्यांना मदत पाहिजे, ज्या ज्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना मदत पाहिजे, जी जी शेतकऱ्यांची गरज आहे ती गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन आपले पाऊल पुढे नेत आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मोठ्या प्रमाणामध्ये ज्याही शेतकऱ्यांच्या मागण्या त्या सर्व मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनाचा या ठिकाणी प्रयत्न आहे. वेगवेगळ्या योजना शासनाने जरी आणल्या असतील, पोखरा प्रकल्प 1 असेल, पोखरा प्रकल्प टप्पा 2 असेल, स्मार्ट प्रकल्प असेल, कृषी यांत्रिकरणासाठी 535 कोटी रुपयाची योजना शासनाने आणली, भांडवली गुंतवणुकीसाठी आता 25,000 कोटी खर्च करायचा मी आपल्याला पूर्वी सांगितलेलं आहे. आणि जर आपण पूर्णपणे या ठिकाणी जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की एकंदरीत उत्पादन पिकाचं घेत असताना प्रति एकरी जो नफा आहे तो नफा वाढवण्याच्या दृष्टीने विजन 2047 मध्ये जे काही शासनाने प्लॅनिंग केलेलं आहे त्याच्यापैकी मी काही बाबी आपल्याला या ठिकाणी सभागृहात सांगितलेल्या आहे. एका बाजूनी आपण दरवर्षी खरीप आढावा सभा घेतो. आज आपल्या सर्वांना कल्पना आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा आपण अन्नधान्यामध्ये आत्मनिर्भर नव्हतो तेव्हा आपण हरित क्रांतीची योजना आणली, तेव्हा आपण मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खताकडे वळलो. आज रासायनिक खताचा अतिवापर केल्यामुळे बहुतांश भागाची जमीनही खराब झालेली आहे. आज या सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांना जर पैकी कोणाला विचारलं की एका बाजूला ऑर्गॅनिक पीक असेल आणि रेसिड्यू फ्री असेल आणि दुसऱ्या बाजूनी दुसरं पीक असेल तर कोणीही रासायनिक खत आणि कीटकनाशकचा वापर असलेलं पीक खाण्यासाठी इच्छुक नाही आहे. त्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंग आणि नॅचरल फार्मिंगसाठी देशाच्या विविध राज्यांनी अनेक योजना आणलेली आहे. मान्य केंद्र सरकारचा देखील केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांनी सांगितलं की केंद्र सरकारची रासायनिक खतावरची सबसिडी 2,40,000 कोटी आहे. महाराष्ट्राचा हिस्सा हा 11% आहे. मागच्या वर्षी महाराष्ट्राने रासायनिक खताच्या सबसिडीमध्ये 27,850 कोटी रुपयाची सबसिडी शेतकऱ्यांना केंद्र शासनाने दिली. ही फक्त रासायनिक खताची सबसिडी आहे. हा फ्रस्ट्रेशन आहे ना अध्यक्ष महोदय, याच्यासाठी फक्त सहानुभूती त्यांना देत आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की एका बाजूनी जेव्हा आपण ऑर्गॅनिक फार्मिंगवर भर देतो, आज आपण उत्पादनामध्ये फार पुढे आहे. आपण अन्नधान्य आज 80 कोटी लोकांना केंद्र सरकार मोफत तांदूळ आणि गहू देत आहे, तरी देखील आपलं स्टॉक संपलेला नाही आहे. त्याचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय, अरे भुमरेजी जागेवर बसा. त्याचं कारण असं आहे की आपण आता आत्मनिर्भर झालो पिकांमध्ये. काही पिकांमध्ये आपण आत्मनिर्भरतेपेक्षा खूप जास्त पीक आहे, त्यामुळे ती पीक आपल्यासाठी लायबिलिटी झालेली आहे. आणि त्यामुळे आता भविष्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगला मोठ्या प्रमाणामध्ये कसं भर देता येईल, शेतकऱ्याला त्या दृष्टीने कशा पद्धतीने मदत करता येईल. आणि एक नवीन प्रश्न, नवीन संकट आज महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांच्या समोर आहे, तो म्हणजे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणारा नुकसान. भुमरेजी भुमरेजी वन्य प्राण्यांच्यामुळे आज सभागृहामध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये अनेक सन्मान्य सदस्य या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करत आहेत. आज देखील सन्मान्य सदस्य नमिता मुंदळे अनेक सन्मान्य सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. विशेष करून पूर्व विदर्भामध्ये जिथे मोठ्या प्रमाणामध्ये नॅशनल पार्क आहे, अभयारण्य आहे,
त्या भागामध्ये बफर झोनचे गाव आहे, त्या भागामध्ये वाघाची वाढती संख्या, बिबट्यांची वाढलेली संख्या याच्यामुळे खूप मोठा प्रश्न उद्भवलेला आहे. माझ्या स्वतःच्या मतदारसंघात मागील 14 महिन्यात वाघामुळे 14 मृत्यू झालेले आहे आणि पुढच्या वर्षी ही संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये हत्ती आणि वन्य प्राण्यांचा खूप हैदोस आहे आणि आज ज्या भागामध्ये जंगल नाही त्या भागामध्ये देखील वन्य प्राण्यांचा मोठा संकट या ठिकाणी निर्माण झालं. पीक विमा एका बाजूनी आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनेतून मदत करत असतो, तेव्हा वन्य प्राण्यांसाठी मुळे जो हल्ला होत आहे किंवा जे पिकाचं नुकसान होतं त्यासाठी देखील राज्य सरकारने कायदा केला आणि त्या कायद्यामध्ये त्याची टाइम लिमिट फ्रेम करून दिली, तरी देखील शेतकऱ्यांचं नुकसान आहे आणि वन क्षेत्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांचा आता खूप मोठा त्रास आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर आपण एक नवीन पॉलिसी या संदर्भात कंजर्वेशनची तयार केलेली आहे आणि परवाच वरच्या सभागृहात माननीय वनमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेती सोडून दिलेली आहे, ज्या शेतकऱ्यांना शेतामध्ये मजूर देखील जायला तयार नाही आहे कारण की वाघाचा हैदोस त्या ठिकाणी आहे, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक कंजर्वेशनची पॉलिसी करून अशा शेतकऱ्यांना एक तर क्रॉप डायव्हर्शन करावं किंवा त्या शेतकऱ्यांची जागा सोलरवर सरकारने घ्यावी सोलरच्या प्रोजेक्टसाठी, किंवा त्या शेतकऱ्यांना थेट नुकसान भरपाई देणारी म्हणजे क्रॉप डायव्हर्सिफिकेशन आणि त्यांना एकरी 25,000 ते 50,000 रुपये अनुदान कशा पद्धतीने देता येईल आणि अशा शेतकऱ्यांचं नुकसान कसं वाचवता येईल आणि त्या भागामध्ये बांबू किंवा इतर पद्धतीची पीक लागवड करणारी एक नवीन योजना सरकारने तयार केलेली आहे, ज्याचा शासन निर्णय लवकरच निघणार आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्याला या ठिकाणी मदत करण्यात आहे. चाऱ्याची पॉलिसी सरकारने केलेली आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये चारा लागवडीची गरज आहे. वारंवार नैसर्गिक संकट अध्यक्ष महोदय कोणाला टाळता येतंय, कधी अवकाळी पाऊस येईल, कधी अतिवृष्टी होईल, कधी गारपीट होईल आणि त्या गारपिटीमुळे प्रोटेक्टिव्ह क्रॉप, कंट्रोल फार्मिंग आणि सोबतच अशा पिकाची लागवड की ज्या पिकामुळे राज्याच्या इकॉनॉमीला ग्रोथ मिळेल आणि अशा पिकांमुळे ज्याच्यामुळे ज्याला गारपिटीचा त्रास होत नाही, ज्याला अतिवृष्टीचा त्रास होत नाही, अशा पद्धतीचे क्रॉप डायव्हर्सिफिकेशनची देखील एक योजना राज्य सरकार लवकरच त्या ठिकाणी राज्याच्या जनतेपुढे आणणार आहे. कुंपणचा प्रश्न आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कुंपण करणं शक्य नाही आहे, परंतु कुंपणासाठी देखील आता जैविक कुंपण कशा पद्धतीने करता येईल जी सन्मान्य सदस्यांची मागणी आहे त्याच्या संदर्भामध्ये देखील एक नवीन योजना या संदर्भामध्ये लवकरात लवकर आपण आणणार आहोत. शेतकऱ्यांचा विशेष मुख्य मागणी प्रामुख्याने अजून आहे अध्यक्ष महोदय की ती म्हणजे शेतात जाणाऱ्या पांधन रस्त्याची. मी सन्मान्य सदस्य नानाभाऊ यांचा मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी पांधन रस्त्यासाठी सातत्याने आग्रह या ठिकाणी धरला. आपण देखील किंवा या सभागृहाचे सत्यजित देशमुख साहेब असतील किंवा अनेक सन्मान्य सदस्य रणजित सावरकर यांनी सातत्याने पांधन रस्त्यासाठी कुठली नवीन योजना नवी यासाठी मागणी करत आहे. आणि पहिले एक काळ असं होतं की जेव्हा आपले नॅशनल हायवे नव्हते, जेव्हा आपले स्टेट हायवे नव्हते, आपण मागील 75-78 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंटीकरण केलं. स्टेट हायवे आपले सिमेंटचे झाले. मागच्या वर्षी एडीबी आणि हॅममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्याचे एमडीआर आणि एमडीआर रस्ते देखील किंवा मेजर एमडीआर रस्ते सिमेंटचे या ठिकाणी झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या मध्ये देखील आपण उच्चांक गाठलेला आहे. परंतु जेव्हा आम्ही ग्रामीण भागाच्या अंतर शेतकऱ्याकडे जातो तेव्हा सर्व शेतकरी शेत पांधन रस्त्याची मागणी करतात. पूर्वीचा एक काळ असा होता की लोक जिल्हा मुख्यालयापर्यंत देखील जाण्यासाठी रस्ता नव्हता, परंतु आज आपण 2025 मध्ये आज नवीन पिढीचे जे लोक आहेत ते इलेक्ट्रिक शिवाय राहू शकत नाही, अनेक लोक एसी शिवाय राहू शकत नाही कारण की आता आपली सवय झालेली आहे. आणि जेव्हा सर्व रस्ते चांगले झाले तेव्हा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर रस्ता नसेल तर त्याचं फळबाग लागवड योजना कशी यशस्वी होईल, त्याचे यंत्रसामुग्री शेतात जाऊ शकत नाही. शेतकऱ्यांचे शेत रस्ते अतिशय महत्वाचे आहे. मी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की पहिल्यांदा 2022 मध्ये त्यांनी व्हीआर आणि ओडीआर रस्ते अर्थसंकल्पात आणण्याचा निर्णय केला. या सभागृहाचे अनेक सन्मान्य सदस्य अर्थसंकल्पाच्या वेळेस अडून बसले होते की आम्हाला व्हीआर ओडीआर रस्त्यासाठी पैसे पाहिजे आणि व्हीआर ओडीआर रस्त्यांनी मुख्यमंत्री सडक योजनेमुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातील रस्ते हे सिमेंटचे झाले, नाही तर उच्च दर्जाचे डांबरीकरणाचे झाले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रस्त्याचं ग्रामीण भागामध्ये जाळं निर्माण करता आलं. परंतु आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची मागणी शेत पांधन रस्त्याची आहे. आणि मी तर एका संकल्पाने या महाराष्ट्राच्या विधानसभेत आलो की मागच्या निवडणुकीत मी माझ्या मतदारसंघात सुमारे 600 कोटी रुपयाचे शेत रस्ते केले आणि आज महाराष्ट्राच्या सर्व भागामध्ये सर्व शेतकऱ्यांची आशा आणि अपेक्षा, सर्व ग्रामीण भागाच्या आमदारांची अपेक्षा आहे की शेतकऱ्यांच्या शेताचे रस्ते झाले पाहिजे. आणि म्हणून आता आपल्या सर्व सन्मान्य सदस्याला देखील एक आता निर्णय करावा लागेल की राज्याचे जे काही सोर्सेस आहे त्या सोर्सेसमधून आपल्याला कुठला रस्ता पाहिजे. माझी विनंती राहणार आहे, आम्ही मुख्यमंत्र्याला सर्व विनंती करणार आहोत की
ही जी टर्म आहे, ही जी विधानसभा आहे, शेत पांधन रस्त्यासाठी समर्पित करून टाका सर्वांनी. मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या सर्व ग्रामीण भागाचे आमदार याला पाठिंबा देतील. एकदा एखादा स्टेट हायवे किंवा नॅशनल हायवे किंवा एखादा MDR रस्ता सिमेंटचा झाला नाही तरी चालेल, परंतु महाराष्ट्रात ग्रामीण भागात पांधन शेत रस्त्याची लांबी खूप मोठी आहे आणि हा एक खूप मोठं आव्हान आहे आपल्या सर्वांच्या समोर की पुढच्या काही वर्षामध्ये आज मजूर देखील शेतामध्ये जायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. मजुरांना देखील आपल्याला परंतु काय अध्यक्ष महोदय की जेव्हा आपण लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा शासनाला कामाची मागणी करतो तेव्हा आपल्या सर्वांची देखील मागणी अतिशय महत्त्वाची की आपण सर्व ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी पहिली मागणी शेतपांधन रस्त्याची करायला पाहिजे. अन्यथा राज्य शासनाकडे एकाप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये जे पूर्वीचे जे रस्ते आहेत त्या रस्त्याला डांबरी रस्त्याला सिमेंट रस्ते करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू राहणार आहे. आणि त्यामुळे जो एक आहे की जो उपाशी आहे, एक आहे की ज्याचा पोट भरलेला आहे, मग जो उपाशी आहे त्याला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणून राज्य सरकारने जे निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलं होतं की 45,000 किलोमीटर शेत पांधन रस्ते महायुतीचे सरकार करेल, हे संकल्प निश्चितपणे पुढच्या कालखंडात पूर्ण करण्यात येईल आणि पुढील अर्थसंकल्पामध्ये शेत पांधन रस्त्यासाठी निश्चितपणे एक मोठी तरतूद या ठिकाणी करण्यात येईल आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना यातून एक मोठा दिलासा देण्यात येईल. मी या सभागृहाला या ठिकाणी आश्वस्त करतो. अध्यक्ष महोदय, अनेक सन्मान्य सदस्यांनी विविध मुद्दे जरी या ठिकाणी उपस्थित केले तरी मला ही बाब लक्षात आणून द्यायची की आज आपण शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली तरी शेतमजूर मात्र उपेक्षित आहे. आज शेतमजुरासाठी आजपर्यंत आजतागायत कुठल्याही सरकारने कुठली निधी दिली नाही शांत बसा. आणि आज आपण 1,71,00,000 शेतकरी गुणीला 4 म्हणजे तो त्याची पत्नी त्याच्या मुलगा आणि मुलगी यांना आपण सामाजिक सुरक्षा दिलेली आहे. परंतु शेतामध्ये शेतकऱ्याला सर्पदंशाने मृत्यू झाला तर त्याला आपण 2 लाख रुपये देतो. औषध फवारणीमध्ये मृत्यू झाला तर आपण शेतकऱ्याला मदत करतो. सर्पदंशाने मृत्यू असो किंवा वीज लागू किंवा कुठल्याही पद्धतीने अपघाती मृत्यू झाला तर त्याला मदत करतो. परंतु शेतामध्ये खऱ्या अर्थाने काम करतो तो शेतमजूर. आणि म्हणून एक तर गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदानमध्ये त्या शेतमजुराचा समावेश करावा किंवा अशा पद्धतीच्या शेतमजुरासाठी एक वेगळी सामाजिक सुरक्षेची योजना आणावी. ज्या धर्तीवर गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगारांना 5 लाख रुपयाचा विमा संरक्षण आहे, 5 लाख रुपयाचं संरक्षण आहे त्यांना, त्या धर्तीवर महाराष्ट्राच्या इतर सर्व शेतमजुराला कशा पद्धतीने मदत करता येईल या दृष्टीने एक योजना तयार करून आपण आता कॅबिनेट पुढे जाणार आहोत. आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये असंघटित कामगारांना आपण ज्या पद्धतीने सुरक्षा देतो त्यामध्ये शेतमजुराचा प्राधान्याने समावेश करावा अशा सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे. आणि मला विश्वास आहे की लवकरात लवकर राज्याच्या 1,75,00,000 शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा देण्याची योजना राज्य सरकार या ठिकाणी कार्यरत करणार. अध्यक्ष महोदय, आता टेक्नॉलॉजीचं युग आहे. आपण जर पाहिलं तर एक काळ असं होता की आपण कॅल्क्युलेटरच्या ठिकाणी पेन कागद घेऊन हिशोब करत होतो, मग नंतर कम्प्युटर आलं आणि आता AI टेक्नॉलॉजी आलेली आहे. AI टेक्नॉलॉजी अशी टेक्नॉलॉजी आहे अध्यक्ष महोदय की त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे काही आपल्या आशा अपेक्षा आहे, या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपली पिकाची उत्पादन क्षमता डटकेजी, प्रवीण डटकेजी, आपसात बोलू नका. ही कशा पद्धतीने वाढवता येईल याचा वापर यासाठी महाराष्ट्र देशाला एक दिशा देणार अध्यक्ष महोदय. 500 कोटीची तरतूद आपण या ठिकाणी केलेली आहे. आणि या AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पीक व्यवस्थापन असेल किंवा जमिनीचा प्रकार, आर्द्रता, तापमान, खते, बियाणे, पाणीचा अचूक वापर, कीड व रोग नियंत्रण, त्यामुळे उत्पादन वाढवणे, खर्च कमी करणे, धोके वेळीच ओळखून टाळणे, शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे, आपण कल्पना करू शकत नाही अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी कृषी क्षेत्रात आता इंट्रोड्यूस होत आहे. आणि नॅशनल लेवलवर किंवा देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जे काही या दृष्टीने नियोजन असेल त्या नियोजनामध्ये महाराष्ट्र कसा अग्रक्रमात राहील आणि महाराष्ट्र इतर राज्याला कशा पद्धतीने दिशा देऊ शकेल अशा दृष्टीने राज्य सरकार AI टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी काम करत आहे. आणि मला विश्वास आहे की जे काही आव्हान आणि संकट शेतकऱ्यांच्या समोर आहे त्या सर्व आव्हानाचा सामना करण्यासाठी जो AI तंत्रज्ञानाचा वापर आपण या ठिकाणी जो कृत्रिम बुद्धिमत्तेचा जो वापर या ठिकाणी करणार आहोत त्या वापराच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला एक खूप मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठा बदल घडणार आहे, एक खूप मोठी क्रांती घडणार आहे. आणि जे वर्षानुवर्षापासून आपलं जो स्वप्न होतं की शेतकऱ्याला समृद्ध करायचा, ते समृद्ध करण्यामध्ये AI तंत्रज्ञान हे आपल्यासाठी एक खूप महत्त्वाचा पाऊल या ठिकाणी ठरणार आहे हे मला या ठिकाणी सभागृहाला सांगायचं आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतलेला आहे आणि 500 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केल्यामुळे आता प्रयोग सुरू. आता पंचनामे करण्याच्या प्रक्रियेसाठी देखील आता MRCचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. कृषी विभागाच्या अनेक योजना इम्प्लिमेंट करत असताना अनेक अडचणी असतात. आपल्या राज्याचा कृषी विभाग
कुणामध्ये जरी काम करत तरी देखील काही लिंकच्या क्षेत्रात केला. मान्य मंत्री महोदयांनी केलं, आता अकाउंटेबिलिटी आपण फिक्स करतो. आपण 358 तालुक्यामध्ये 358 पूर्णपणे रिस्पॉन्सिबल ऑफिसर त्यासाठी नियुक्त केलेले आहे. काही रासायनिक खत विक्रेता किंवा काही दुकानदार हे शेतकऱ्यांची फसवणूक करतात. अनेक लोकांना आपण कारवाई केली. मी कारवाईची आकडेवारी आपल्याला देऊ इच्छितो. परंतु हे सर्व कारवाई केल्यानंतर देखील काही तक्रारी, माझे सर्व लोकप्रतिनिधीला विनंती राहणार आहे की आपण देखील आपल्या मतदारसंघात या क्षेत्रामध्ये जागरूक राहायला पाहिजे. आपल्या शेतकऱ्याला अशा पद्धतीची व्यवस्था आहे का? व्यवस्था आपण पूर्णपणे उभी केली असली तरी काही लोक चुकीची कृती करतात. आज विधानसभेमध्ये देखील अनेक लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आली की अनेक लोक कितीतरी योजना शासनाने केल्या, परंतु काही लोक त्यामध्ये भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करतात. कृषी क्षेत्रामध्ये सर्वांना डेडिकेशनने काम करण्याची गरज आहे. आणि ज्या पद्धतीची अपेक्षा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची शासनाकडून आहे ती सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. आणि अनेक सन्मान्य सदस्यांनी जे जे मुद्दे या सभागृहामध्ये उपस्थित केले त्या सर्व मुद्द्याची नोंद आमच्या विभागाने घेतलेली आहे. यासोबतच जर आपण पाहिलं तर अनेक इतर काही विषय या सभागृहामध्ये सदस्यांनी उपस्थित केले. विशेष करून जे शक्तीपीठ मार्गाने इतर सर्व विषयावर काही सदस्यांनी शेतकऱ्यांचा विरोध असल्याची भावना निर्माण केली. जेव्हा समृद्धी महामार्ग, जेव्हा सरकार एखादा विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल उचलते, जेव्हा शासन शेतकऱ्यांसाठी एखादा निर्णय घेते, त्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा काही लोक वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. काही लोकांना चांगलं दिसत नाही. जेव्हा समृद्धी महामार्ग होत होता तेव्हा काही लोकांना असं वाटत होतं की समृद्धी महामार्गाचाही गोष्टीकृत प्रकल्प होईल आणि समृद्धी महामार्ग कधीच पूर्ण होणार नाही. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नवीन रस्ता निर्माण करून, भूसंपादन करून, शेतकऱ्याला समाधान करून तो समृद्धी महामार्ग नागपूर आणि मुंबईला जोडणारा समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला. महाराष्ट्रात आपल्याला माहित आहे की माननीय नितीन गडकरी साहेबांच्या कार्यालयाच्या बाहेर लिहिलं आहे की अमेरिकन रोड्स आर गुड, नॉट बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज देअर रोड्स आर गुड. आज या रस्त्याच्या नेटवर्कमुळे आज देशामध्ये महाराष्ट्र किती पुढे गेलेला आहे याची कल्पना तुम्हाला करता येत नाही. इतर राज्याचे लोक जेव्हा महाराष्ट्रात येतात, महाराष्ट्राची प्रगती पाहतात, तेव्हा प्रत्येकाला अभिमान वाटतो आपल्या महाराष्ट्राचा. आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतलेले आहे ते प्रकल्प विकासाचे प्रकल्प आहे, या राज्याच्या प्रगतीचे प्रकल्प आहे, या राज्याला पुढे नेणारे प्रकल्प आहे. आणि माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी आणि माननीय अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये हा महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने गतीने वाटचाल करत आहे. ही जी स्पीड आहे, ही स्पीड ही बुलेट ट्रेनपेक्षा जास्त आहे. मागील 2-2.5 वर्षात जे निर्णय शेतकऱ्यांसाठी इतक्या प्रभावी योजना शासन आपल्या दारी असो की विविध सर्व योजनेचा जर हिशोब लावला, एखाद्या सरकारला 10 वर्ष लागेल तेवढे कामं आणि तेवढ्या योजना हे 2-2.5 वर्षामध्ये या सरकारने इम्प्लिमेंट केलेल्या आहे. आणि आता माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात जे काही आपण विजन डॉक्युमेंट 2047 तयार केलेलं, पहिले 100 दिवसाचा संकल्प, नंतर 150 दिवसाचा, कारण की टाइम पिरियड, वेळ मर्यादा निश्चित करून जे टार्गेट आहे ते अचीव करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार प्रयत्नरत आहे. त्या दृष्टीने नियोजन केलेलं आहे आणि त्या दृष्टीने अंमलबजावणी सुरू आहे. आणि त्यामुळे आपण विरोधी पक्षाचा प्रस्ताव या ठिकाणी आणलं, मी आपलं अभिनंदन करतो. परंतु राज्य सरकार ही सदैव शेतकऱ्याच्या पाठीशी उभी आहे. राज्य सरकार सदैव शेतकऱ्यासोबत आहे आणि म्हणून राज्याच्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्राच्या सरकारला भरभरून आशीर्वाद या ठिकाणी दिलेला आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की भविष्यामध्ये जे काही संकट शेतकऱ्यांसमोर येतील, जे काही आव्हानं सरकार शेतकऱ्यापुढे येईल, ते आव्हान शेतकऱ्यांच्या समोरचे आव्हान नाही आहे, तर ते आव्हान सरकारचे आव्हान आहे, सरकारच्या समोरचे आव्हान असं समजून सरकार काम करत आहे. एका बाजूने वारंवार आपण शेतकऱ्याला कर्ज देतो, त्यांच्या व्याजामध्ये सवलत देतो, त्यांना कर्जमाफी देतो, ही आपली ड्युटी आहे. परंतु आपल्या सरकारला असा शेतकरी निर्माण करायचा आहे, असा समृद्ध शेतकरी निर्माण करायचा आहे की उद्या शेतकरी लोकांना कर्ज दिलं पाहिजे. अशा पद्धतीने या दृष्टीने सरकारचं नियोजन या ठिकाणी सुरू आहे. मी पुन्हा एकदा विरोधी पक्षाच्या सदस्यांना आणि सर्व सदस्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये जी काही गुंतवणूक आवश्यक असेल, आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रत्येक जिल्ह्याचा टार्गेट केलेला आहे. प्रत्येक जिल्ह्याचा दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे या दृष्टीने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आपण टार्गेट देत आहोत की त्या जिल्ह्याचा दरडोई उत्पन्न असेल तर महाराष्ट्राच्या सरासरी उत्पन्नापेक्षा काही जिल्हे खूप मागे आहे, काही जिल्हे खूप समोर आहे. मग प्रत्येक राज्याचा जे GDP वाढवायचा असेल तर प्रत्येक जिल्हा समृद्ध झाला पाहिजे, प्रत्येक जिल्ह्याच्या लोकांचा पर कॅपिटा इन्कम मध्ये वाढ व्हायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने शेती एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे.
आणि आता तर माननीय मुख्यमंत्री महोदयाने ठरवलं की प्रत्येक जिल्हाधिकारीच्या समोर एक सिस्टम राहणार आहे की त्या सिस्टममध्ये त्याचा स्टेज महाराष्ट्रामध्ये कुठं आहे ते वाढवण्याच्या दृष्टीने टार्गेट दिलं जाणार आहे. आणि त्यामुळे आपण किती जरी आटापिटा या ठिकाणी केलं तरी ही सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने उभी आहे, ताकदीने उभी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जे काही सामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा आहे त्या व्यथा दूर करण्यासाठी, त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी, शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी जे काही नियोजन आवश्यक आहे तो नियोजन राज्य शासनाकडून केला जाईल. आणि त्या दृष्टीने शेतकऱ्याला समृद्ध करण्यात येईल. आपण किती प्रयत्न केला तरी पुन्हा फेक नरेटिव्ह आता आपण निर्माण करू शकत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत दुर्दैवाने तुम्ही यशस्वी झाला, परंतु नंतर शेतकऱ्याला आणि जनतेला कळलं. आणि आता भविष्यामध्ये आपले हे जे खोटं भ्रम आणि खोटं नरेटिव्ह पसरण्याची जी आपली इच्छाशक्ती आहे ती कधी पूर्ण होऊ शकणार नाही. शेतकरी हा सरकारच्या बाजूने उभा राहील, कारण की सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने उभी आहे एवढं सांगतो आणि आपलं या ठिकाणी उत्तर थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. असणारे सर्व खात्याचे मंत्री, वनमंत्री, मत्स्यमंत्री हे सगळे दिनांक 3/7/25 रोजी बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार राज्यातील शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी शासनामार्फत समिती गठीत करण्यात आलेली आहे. माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये त्याची माहिती देणार आहेत. एवढी माहिती आपल्याला देऊन निश्चितपणे या सरकारने आत्ताच कृषी खात्याच्या मंत्र्यांनी आत्ताची आपल्यासमोर माहिती दिली आणि माझ्या विभागाकडून जे काही काम झालं ते आपल्यासमोर मी ठेवत आहे. धन्यवाद.